जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कार होणे आता. विचारसागर तरंग दुसरा, परिच्छेद 9 क्रमांकाचा. आणि त्यामध्ये पहिला टॉपिक दुसरा टॉपिक पूर्ण करून तिसरा टॉपिक आपला चालू आहे, किंवा अशी कल्पना करावी की. बरोबर. तरंग दुसरा, परिच्छेद 9 क्रमांकाचा. त्यामध्ये पहिला टॉपिक झाला, दुसरा झाला, तिसरा होऊन पुन्हा किंवा अशी कल्पना करावी की. बरोबर ना. त्याच्यावर थोडंसं राहिलेलं आहे, पण एक साधारण तिथपर्यंत आपण आलेलो आहोत. तर झालेल्या विषयाचं 1-2 मिनटात सिंहावलोकन बघा, आणि पुढचा क्रमप्राप्त विषय आजचं हे पूर्व पक्षाचं म्हणणं आपण पूर्ण करू, म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला उत्तर पक्षाचा विचार करता येईल. प्रथम तरंगाचा विचार करून झाल्याच्या नंतर ज्या वेळेला द्वितीय तरंगामध्ये आपण पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष पाहत आहोत, त्यामध्ये अनुबंध चतुष्टयाची असिद्धी पूर्व पक्षाच्या मते आणि अनुबंध चतुष्टयाची सिद्धी उत्तर पक्षाच्या मते हा विचार चालू आहे. त्यातल्या 2 अनुबंधाचा सिद्धी असिद्धीचा विचार झालेला आहे, आणि तृतीय अनुबंधाच्या असिद्धीचा विचार पूर्व पक्षाच्या मते आज पूर्ण होईल, आणि सिद्धांतमते मग तृतीय अनुबंधाची सिद्धी पुढे करतील. या तृतीय अनुबंधामध्ये चतुर्थ अनुबंधाची देखील सिद्धी असिद्धी विचार आलेला आहे. म्हणजे 2 अनुबंधाच्या सिद्धी असिद्धीचा विचार पूर्वी होऊन गेला, आणि 2 अनुबंधाच्या पुढच्या असिद्धीचा विचार आज होणार आहे, किंवा अगदी 4ही अनुबंध असिद्ध कसे आजच्या समारोपामध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यापैकी पूर्व पक्ष म्हणतो विचार सागर ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही. तर सिद्धांती म्हणतात पुष्कळ नाही हे म्हणणं योग्य आहे, पण कोणीच नाही असं नाही. जिज्ञासु मुमुक्षु या ग्रंथाचा अधिकारी आहे. पूर्व पक्ष बोलतो या ग्रंथाचा विषय असिद्ध आहे. लक्षण साम्यात एकत्व सिद्धी, लक्षण साम्य नाही म्हणून जीवशिव ऐक्य विषय सिद्ध होत नाही. तर सिद्धांती सांगतात विशिष्ट असणाऱ्या जीवाचं शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होत नाही असं जर आपण बोलाल तर हे बोलणं उचित आहे, आम्हाला ते मान्य आहे. पण जीवातला विशेष भाग जो साक्षी आहे त्याचंही ब्रह्माशी ऐक्य होत नाही असं जर आपण म्हणत असाल तर हे मात्र उचित नाही. म्हणजे जीवशिव ऐक्य विषयाची देखील सिद्धी आहे. प्रयोजनाची सिद्धी झाली, आपला अधिकाऱ्याची सिद्धी, विषयाची सिद्धी. आता प्रयोजनाविषयीचा विचार पूर्व पक्षाच्या मते या ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही. तर सिद्धांती सांगतात या ग्रंथाचा, क्षमा करा, प्रयोजनाची असिद्धी म्हणत असताना पूर्व पक्ष म्हणतो या ग्रंथाचं प्रयोजन म्हणजे काय आहे, परमप्रयोजन आहे मोक्ष. त्यामध्ये 2 अंश, एक आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. तर हे प्रयोजनाची सिद्धी पूर्व पक्षाच्या मते प्रयोजन सिद्ध होत नाही. का होत नाही त्याचा विचार करत असताना पूर्व पक्षाने पहिले प्रयोजन शब्दाचे अर्थ आपल्याला सांगितलेत, आणि हा प्रयोजन शब्द विचारसागरातला कसा आहे तर पारिभाषिक आहे. कारण व्यवहारात ज्या अर्थाने प्रयोजन शब्द वापरला जातो, किंवा आपण गुरुबंधूमध्ये प्रयोजन शब्द ज्या अर्थाने वापरतो त्या अर्थाने इथे प्रयोजन शब्दाचा अर्थ नाही, तर प्रयोजन शब्दाचा अर्थ आहे फल. आणि मग प्रयोजन म्हणजे फल, फल म्हणजे साध्य. प्रयोजन म्हणजे फल, फल म्हणजे साध्य. हे सर्वांचं साध्य वरवर पाहता जरी आपल्याला भिन्न वाटलं तरी अंतिम साध्य ज्या वेळेला आपण पाहतो प्रत्येकाचं, तर ते सर्वांचं अंतिम साध्य काय एकच आहे, आणि त्याचं नाव आहे मोक्ष. पण मग त्या मोक्षाच्या प्राप्तीकरता कोण प्रयत्न करत नाही, सर्वच प्रयत्न करतात. प्राप्त झाला कोणालाही नाही. याचं कारण त्याचं नियत साधन माहिती नाही, आणि मग त्या नियत साधनाचं जे ज्ञान करून देतं त्याचं लक्षण केलं त्याला काय म्हणतात, शास्त्र म्हणतात. मग ते शास्त्र काय साधन सांगतं बोलायचं थोडंसं, मिथ्यात्व निश्चय. काय साधन सांगतं, मिथ्यात्व निश्चय. म्हणजे थोडक्यात हे जगत काय असं कळावं आपल्याला, आद्यस्थ आहे असं कळावं आहे ना. आणि मग त्या आद्यस्थ कळण्याकरता त्रिपुटी कळायला पाहिजे, आद्यास, आद्यस्थ आणि अधिष्ठान. दृष्टांतात आद्यास कोणाचा, सर्पाचा. अधिष्ठान कोण, रज्जू. आणि आद्यस्थ कोण, सर्प आणि सर्पज्ञान. तर व्यष्टी समष्टी भेदाने अधिष्ठान कोण, आत्मा आणि ब्रह्म. आणि आद्यास कोणाचा,
अहंकारादी बंध आणि जगदंतपाती पदार्थाचा. आणि अध्यस्त कोण? अहंकारादी बंध आणि जगदंतपाती पदार्थ आहे ना, त्याचं ज्ञान. पण मग आता याची अधिष्ठान ज्ञान आणि निवृत्ती कधी होईल? वादामध्ये जगत काय ठरेल? आद्यस्त ठरेल, तेव्हा त्याची अधिष्ठान ज्ञानाने निवृत्ती होईल. पण वादामध्ये जगत काय नाही, पूर्व पक्षाचे मते आद्यस्त नाही. ते कळण्या अगोदर आम्ही तुम्हाला आद्यसाचे पुन्हा किती प्रकार सांगतो? पूर्व पक्ष म्हणतो 2 प्रकार सांगतो. एक कार्याध्यास आणि दुसरा आहे कारणाध्यास. पूर्व पक्षाच्या मते कार्य आद्यस्त आहे का कारण आद्यस्त आहे का दोन्ही आद्यस्त नाही? दोन्ही आद्यस्त नाही. पण नाही म्हणून चालेल का सिद्ध करावं लागेल? सिद्ध करावं लागेल. केलं की नाही त्यांनी? केलं, सिद्ध केलं. मग कार्य पूर्व पक्षाच्या मते का आद्यस्त नाही? सामुग्री भेटत नाही. कार्याध्यासाची सामुग्री भेटत नाही म्हणून. मग कार्याध्यासाची सामुग्री पूर्व पक्षाच्या मते काय आहे? सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमातादी दोषत्रय आहे ना. सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार ही एक सामुग्री लागते आणि प्रमाता आदी दोषत्रय ही सामुग्री लागते. तर प्रमाता आदी म्हणजे प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय आहे ना. मग पाहणाऱ्याला काय म्हणतात? प्रमाता म्हणतात. ज्याला पाहतो त्याला प्रमेय म्हणतात आणि ज्याच्या द्वारा पाहतो त्याला प्रमाण म्हणतात. मग त्या प्रमेयामध्ये कोणता दोष लागतो? सादृश्य दोष लागतो. आणि प्रमेय कोण आहे? दोन्ही आहे. अधिष्ठान आणि आरोप्य दोन्ही प्रमेय आहे. तसं अहंकारादी बंध आणि आत्मा, जगत आणि ब्रह्म हे दोन्ही काय आहे? प्रमेय आहे. मग त्यामध्ये सादृश्य पाहिजे. दृष्टांतात सादृश्य भेटलं काय काय? रज्जू सर्प दृष्टांतात लांबटपणा, शुक्तिरज दृष्टांतात चकचकितपणा सादृश्य भेटलं आपल्याला. पण तसं अहंकारादी बंध आणि आत्मा आणि ब्रह्म आणि जगदंतपाती पदार्थ या 2 प्रमेयामध्ये सादृश्य आहे का? काही का उलट विरोध आहे? म्हणजे प्रमेयामध्ये सादृश्य दोष भेटला नाही. भय नावाचा दोष कोणत्या अध्यासात भेटला? प्रमात्याच ठिकाणी रज्जू सर्प आहे ना. आणि लोभ नावाचा दोष कोणत्या अध्यासात भेटला? शुक्ती रजत. म्हणजे प्रमात्याच ठिकाणी लोभ भयादी दोष पाहिजे ते दृष्टांतात भेटतात. आणि प्रमाणाच्या ठिकाणी पित्त नावाचा दोष कोणत्या अध्यासात भेटतो? प्रमात्याच ठिकाणी नव्हे, प्रमाणाच्या ठिकाणी पित्त नावाचा दोष कोणत्या अध्यासात भेटतो? ज्या वेळेला आपल्याला चंद्र पांढऱ्या वर्णाचा चंद्र पिवळा दिसतो किंवा श्वेत वर्णाचा शंख पित्त वर्णाचा दिसतो, त्यावेळेला तिथे कोणता दोष असतो? प्रमाणाच्या ठिकाणी पित्त नावाचा दोष असतो. आणि प्रमाणाच्या ठिकाणी ज्वर नावाचा दोष कोणत्या अध्यासात असतो? जेव्हा त्यांना गोड वस्तू कडू लागते. हा म्हणजेच हे का बरं थांबते? हा प्रमाणाच्या ठिकाणी ज्वर नावाचं काय? ज्वरे विटाळले मुख ते दुधाते म्हणे कडू विक ते मानुष मानिते माते म्हटलेलं आहे ना. मग ज्वर नावाचा दोष प्रमाणाच्या ठिकाणी भेटला आपल्याला. ते ज्या वेळेला मधुर शर्करा कडू वाटते त्यावेळेला. म्हणजे याचा अर्थ प्रमाणाच्या ठिकाणी दोष पाहिजे तेही भेटतात आणि प्रमात्याच्या ठिकाणी दोष पाहिजे तेही भेटतात. कुठे? दृष्टांतात. कुठे भेटत नाही? सिद्धांतात, दृष्टांतात भेटत नाही. मग सिद्धांतामध्ये प्रमात्याच्या ठिकाणी प्रमाणाच्या ठिकाणी दोष का सिद्ध होत नाही? सिद्धांतामध्ये प्रमाता आणि प्रमाण यांच्या ठिकाणी प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादी, प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी हे दोष सिद्धांतामध्ये का सिद्ध होत नाही? प्रमाता आणि प्रमाणाच्या स्वरूपाची सिद्धी नाही. कारण प्रमाता आणि प्रमाण हे आद्यासाच्या पूर्वी असले पाहिजे आणि मग त्यांच्या ठिकाणी दोषाची सिद्धी होईल. पण आद्यासाच्या पूर्वी प्रमाता आणि प्रमाणाची सिद्धी नाही. बाळाचा फोटो आईवडिलाच्या लग्नाच्या अल्बममध्ये का येत नाही? कारण त्या बाळाची सिद्धी नाही विवाहाच्या पूर्वी, तर त्याचा फोटो येईलच कसा? तसा प्रमाता प्रमाणाची सिद्धी नाही अध्यासाच्या पूर्वी, तर त्यांच्या ठिकाणी दोष सिद्ध होईल कसा? मग कार्याध्यासाच्या सामुग्रीपैकी कोणती सामुग्री भेटली? कोणती सामुग्री भेटली नाही. तसंच कारणाध्यासाचा असंभव सांगत असताना पूर्व पक्षाच्या मते रज्जूचं विशेष स्वरूपाचा अज्ञान दृष्टांतात कोणता अध्यास आहे? दृष्टांतामध्ये रज्जूचं विशेष स्वरूपाचा अज्ञान हा कोणता अध्यास आहे? कारणाध्यास आहे. आणि तसं दिसणारं जगत किंवा बंध कोणता अध्यास आहे? कार्याध्यास आहे. पण त्या बंधाला कारण असणारं आत्म्याचं व ब्रह्माचं विशेष स्वरूपाचा अज्ञान हा सिद्धांतात कोणता अध्यास आहे? कारणाध्यास आहे. पण हा अध्यास सिद्ध होतो का? उत्तर आहे नाही.
मग रज्जूच्या विषय स्वरूपाचा अज्ञानरूपी कारणाध्यास सिद्ध होतो आणि आत्मब्रह्माचं विषय स्वरूपाचा अज्ञानरूपी कारणाध्यास सिद्ध होत नाही, असं पूर्व पक्षाचे मत आहे. का बरे, का सिद्ध होत नाही? कारण देव म्हणजे ब्रह्म हे सच्चिदानंद रूप प्रकाशमय आहे आणि रज्जू हे जड आहे. म्हणजे रज्जू जड आहे म्हणून रज्जूच्या विषय स्वरूपाचा अज्ञानरूपी कारणाध्यासाची सिद्धी होऊ शकते, कारण रज्जू जड आहे. पण आत्मा कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे. जसं की सूर्य प्रकाश स्वरूप आहे, मग सूर्याच्या ठिकाणी अंधकार कधी येईल? कधीच येणार नाही. तसं ज्ञानरूपी प्रकाशन युक्त असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार कधी येईल? कधीच येणार नाही. म्हणून कारणाध्यासाची सिद्धी नाही. आणि शिवाय आत्मा कसा? निर्विशेष सत्सामान्य आहे. मग त्याला निर्विशेष सत्सामान्य म्हणायचं आणि पुन्हा सामान्य ज्ञान विशेष अज्ञान म्हणून त्याला कारणाध्यास सांगायचं. म्हणजे कोणता दोष होतो? उदत व्याघात दोष होतो. म्हणजे कार्याध्यास आणि कारणाध्यास दोन्हीची सिद्धी झाली नाही, आहे ना. आणि प्रतितीला त्याला येतं, प्रतितीला तर येतात कोण? व्यष्टी समष्टी जगत. मग कसं असलं पाहिजे ते? सत्य. आणि मग सत्य आहे म्हणून त्याची निवृत्ती कशाने? कर्माने. मग दोन प्रकारची कर्म आपण पाहिलेत. एक वेदबोधित तो प्रकार पुढे मग, आहे ना. वेदबोधित कर्म आणि जीवकृत कर्म, आहे ना. मग वेदबोधित कर्मात दोन प्रकार कोणते? विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. मग पुरुष प्रवृत्त्यार्थ सांगितलेलं ते विहित कर्म, पुरुष निवृत्त्यार्थ सांगितलं ते निषिद्ध कर्म. निषिद्धामध्ये साधारण प्रकार पाहिले आपण 7 आणि विहितामध्ये प्रकार पाहिले 4, आहे ना. एक नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. आणि मग त्या प्रायश्चित्तात दोन प्रकार पाहिलेत, साधारण प्रायश्चित्त आणि असाधारण प्रायश्चित्त. ईश्वर नाम उच्चारण, गंगा स्नान हे कोणतं प्रायश्चित्त? साधारण प्रायश्चित्त. आणि यतीच द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवसाचा उपवास असाधारण प्रायश्चित्त. मग गंगा स्नान, ईश्वर नाम उच्चारण हे साधारण प्रायश्चित्त स्वरूप आहे का नित्य कर्म रूप आहे का कामना रूप आहे? तिने पण आहे. मग ते प्रायश्चित्त स्वरूप कधी आहे? अज्ञात पातकाच्या निवृत्ती करता करेल तर ती प्रायश्चित्त स्वरूप आहे. करता ज्यावेळेला न चुकता नियमाने करेल तर ती नित्य कर्म स्वरूप आहे. अंतकरणामध्ये लोकांतराच्या प्राप्ती करता म्हणून करेल तर काम्य कर्म स्वरूप आहे. अशा पद्धतीने ती तिन्हीमध्ये मोडणार आहे. बरोबर. जसं अशी शंका कुठे केली होती मागे पहिल्या तरंगात आपण तिथे साधक, साध्य आणि साधन असे त्रिपुटीचा विचार केला. साधक कोण? मुमुक्षु. साध्य कोण? मोक्ष. आणि साधन किती? अंतरंग 8 आणि बहिरंग 2. मग त्याच्यात थोडासा पोटभेद केला. मग 2 चतुष्टय अंतरंग, श्रवणादी चतुष्टय आणि विवेकादी चतुष्टय, आणि यज्ञादी कर्म आणि उपासना ही बहिरंग. पण यज्ञादी कर्म तर संसाराची साधना आहे. तुम्ही त्याला कशाची साधना म्हणायला लागला? परंपरेने मोक्ष साधनत्व. हे कसं? तर त्यावेळेला उत्तर दिलं होतं सकामाला ती संसाराची साधना आहे, पण परंपरेने निष्काम पुरुषाला चित्तशुद्धीद्वारा मोक्षाची ती साधना आहे. कारण तैशी मोक्ष देईल ज्ञान येत किरण आहे आण परी थारे आहे म्हणून शुद्ध व्हावे, असा विचार आपण त्याचा केला. मग तशाच पद्धतीने साधारण प्रायश्चित्त स्वरूप पण आहे, सकामाला काम्य स्वरूप पण आहे, आणि नित्य करणारला नित्य कर्म स्वरूप सुद्धा आहे. कोण? गंगा स्नान आणि ईश्वर नामोच्चारण. हा विचार करून झाल्याच्या नंतर मग जीवकृत कर्माचा विचार पाहिला. जीवकृत कर्मामध्ये किती प्रकार? 3 प्रकार. कोणकोणते? संचित, प्रारब्ध आणि क्रियामान. जे साठवलेलं आहे त्याला म्हणतात संचित. प्रकर्ष करून भोगायला आलं त्याला म्हणतात प्रारब्ध. प्रारब्ध याचा नाश कसा होतो? भोगानेच होतो. प्रायश्चित्तादी उपायाने होणार नाही का? मग प्रायश्चित्तादी उपायाने कशाचा नाश होतो? संचितातल्या किंवा ज्ञात अज्ञात पातकाचा नाश कशाने होतो? प्रायश्चित्ताने होतो. पण प्रायश्चित्ताने कशाचा नाश होत नाही? प्रारब्धाचा नाश होत नाही. मग प्रारब्धाचा नाशच होत नाही काय? होतो. कशाने होतो? मग भोगून होतो. बरं, प्रारब्ध किती जन्माचं असतं ते काही सांगता येत नाही. किती जन्माचं असू शकतं, पण त्याचा नाश कशाने होतो? भोगानेच होतो. मग जंत, संत आणि भगवंत ह्या तिघाला सुद्धा प्रारब्ध भोगूनच संपावं लागतं की काय? मग तिघाला जर प्रारब्ध भोगूनच संपावं लागतं तर 3 नावे का द्यावे? तिघाला जंतच म्हणावं किंवा तिघाला संतच म्हणावं किंवा तिघाला भगवंत म्हणावं, असे 3 संज्ञा देण्याचं काय कारण आहे?
हा, कारण जरी प्रारब्ध असलं तरी त्याचं प्रारब्ध भेद आहे. कारण संतांचं प्रारब्ध म्हटलं तर ते स्वइच्छा आहे, जनताचं म्हटलं तर ते परीच्छा आहे. असं आहे का? नाही. जनताचं म्हणलं तर ते अनिच्छा आहे आणि भगवंताचं म्हणलं तर ते परीच्छा आहे. आणि असा स्वइच्छा असो, अनिच्छा असो वा परीच्छा असो, प्रारब्ध कर्माणाम भोगादेव क्षया कल्पकोटै शतैरपि. प्रारब्ध कर्म तरी भोगून संपावं लागतं. याच्याकरता काही दाखले म्हणून आपण पाहिलेत. प्रारब्ध कर्म भोगल्याशिवाय सुटका नाही. कोणाचा दाखला पाहिला तर बघितला पहिला आपण? पितामह भीष्माचार्य आहे ना, ज्यांचं पूर्वीचं नाव देवव्रत, पण भीषेच प्रतिज्ञा केली म्हणून भीष्माचार्य नाव पडलं. त्यांनाही प्रारब्ध भोगून संपावं लागलं. आणि सामान्य राष्ट्र नाही, धृतराष्ट्र, धृतम राष्ट्र येणं सहा धृतराष्ट्र. आपलं ते आपलं, दुसऱ्याचं आपलं म्हणणारा त्याचं नाव आहे धृतराष्ट्र. अशा धृतराष्ट्राचं प्रारब्धाचा काल ती महाराज आली नाही काय की काल त्यांनी प्रसंग गोड सांगितलं तो. म्हणजे त्या धृतराष्ट्र महाराजांचं मागच्या 14व्या जन्मातलं प्रारब्ध होतं. राजकुमार म्हणून गेलेत आणि शिकार नाही भेटली, राग आला, द्वेषापोटी लावला अग्नी, जळालं ते जंगल. पण जंगलातली ती सर्पिन, तिचे 100 लेकरं गेली. तिला राग आला आणि ती आंधळी झाली. तिने शाप दिला, तुझेही 100 मरतील आणि तोही अंध होशील. आणि तो झाला आहे ना. आणि त्यांचे 100 गेले, एकट्यानेच संपवले. कोणी? भिवानी आहे ना. म्हणजे कर्म त्यांनाही चुकलं नाही, मांडवी ऋषीलाही कर्म चुकलं नाही. याचा अर्थ कर्म कोणाला चुकत नाही. कर्मे राम वनवासा गेला, कर्मे दशरथ पुत्र वियोगे मेला, आणि कर्मे वियोग घडला सीता देवी परियशी गवारा सादर. अनेक दाखले या अभंगामध्ये ज्ञानोबारांनी दिले. प्रारब्ध कर्म भोगून संपावं लागतं. आणि चालू हल्ली वर्तमान काळात करतो ते क्रियमान कर्म म्हणून केले, झाले ते संचित मन, केले ते क्रियामान, प्रारब्ध जाण उर्वरित उरले ते. असा या 3 कर्माचा विचार, जीवकृत कर्माचा विचार केला. पण हा सगळा विचार कशाकरता केला? कर्मानेच मोक्ष सांगायचा याकरता केला. मग कर्मानेच मोक्ष सांगायचं याकरता जर हा विचार केला असेल तर त्या कर्माने मोक्ष सांगण्याच्या किती संगती पूर्वपक्ष सांगतो म्हटलं आपण? 5 संगती सांगतो. त्यातली एक संगती आपण काल पाहिलेली आहे. तो म्हणतो मुळात आपल्याला काय नको आहे? मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. आपल्याला काय नको आहे? दुःख नको आहे. बरोबर, आपल्याला काय नको आहे? दुःख नको आहे. आणि दुःख कशाचं फळ आहे? पाप पुण्याचं नाही, पण आता त्याच्याही अगोदरच आहे. दुःख एकच घेतलं म्हणून जन्माचं फळ आहे. दुःख कशाचं फळ आहे? जन्माचं फळ आहे. कारण का? पातकाचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घेणे. म्हणजे दुःख कशामुळे आहे? जन्म आहे, दुःख आहे. जन्म नाही, दुःख नाही, आहे ना. मग ते दुःखाला कारण आहे जन्म आहे ना. म्हणजे जन्म परंपरेने कारण आहे आणि पाप पुण्य म्हणा साक्षात कारण आहे की नाही. कारण जन्माला आल्याच्या नंतर सगळ्याला दुःख होतं असं नाही. काहीला कमी होतं, काहीला अधिक होतं. जसं पाप पुण्याची कॅटेगरी जशी असेल, म्हणजे पाप पुण्यरूपी संचित कोठा जसं असेल तसं त्याला दुःख भोगावं लागतं. कारण पाप पुण्य करून जन्म येतो, प्राणी नरदया येऊन हानी केली. म्हणजे थोडक्यात आता जन्माला कारण कोण ठरलं? दुःखाला कारण ठरला जन्म आहे ना. दुःखाला कारण कोण ठरला? जन्म परंपरेने आहे ना. आणि त्या सुखदुःखाच्या भोगाला कारण आहे पाप पुण्य. म्हणजे पाप पुण्यच केलं नाही तर काय होणार नाही? आपल्याला जन्म प्राप्त होणार नाही. म्हणून आता काय करायचं? मुमुक्षूने सावध व्हायचं. पुढे काय घडू द्यायचं नाही? पाप पुण्य घडू द्यायचं नाही. पापही घडू द्यायचं नाही आणि पुण्यही घडू द्यायचं नाही. अहो म्हटलं असं कसं? संग जो प्रकृतीचा तो त्या गुणघडे कर्माचा, आयशाही करू म्हणते त्याचा आग्रची वर. शरीर आहे तोपर्यंत कर्म घडणार की नाही? आणि कर्म घडलं की पाप पुण्य होणारच. मग पाप पुण्य होऊ द्यायचं नाही असं कसं म्हणता? म्हणजे कर्मच असं करायचं का ज्याच्याद्वारा पाप पुण्य होणार नाही. असं कर्म असू शकतं हो. पूर्व पक्षाच्या मते आहे असं कोणतं कर्म आहे? नित्यनैमित्तिक कर्म आहे. नित्यनैमित्तिक कर्मापासून काय होत नाही? पापही होत नाही आणि पुण्य होत नाही. एवढं मात्र आहे. नाही केलं तर पाप लागतं आणि ते नाही केलं तर पाप लागेल. पाप लागून नीच लोक प्राप्तीचा प्रसंग ओढवेल आणि तो ओढवू नये म्हणून काय करावं? नित्यनैमित्तिक करावं. म्हणून आपण म्हटलं विहितातले जे 4 प्रकार आहेत त्यातले 2 करायचे नाही, 2 केल्याशिवाय राहायचे नाही. 2 करायचे नाही, ती काम्य आणि निषिद्ध करायचे नाही, आणि 2 केल्याशिवाय राहायचे नाही, ती नित्य आणि नैमित्तिक कर्म. कोणी? ज्याला मोक्ष अपेक्षित आहे अशा पुरुषाने, मुमुक्षुने. मग त्याने नित्य कर्मातलं नित्य आणि नैमित्तिक कर्म केलं म्हणजे काय लागणार नाही? पाप लागणार नाही आहे ना. कधी लागलं असतं? नाही केल्यास लागलं असतं. आणि लागल्यावर काय झालं असतं? नरकाची प्राप्ती झाली असते. म्हणून त्याने काय करू नये?
कर्माचा त्याग करू नये. म्हणून त्याने काय करू नये. नाही, तेही झालं म्हणून त्याने काय करू नये. तेही झालं म्हणून त्याने काय करू नये. ते वा नित्यनैमित्तिक कर्माचा त्याग करू नये, हे उत्तर अभिप्रेत होतं आहे ना. म्हणजे तुमचं ते उत्तर चुकीचं नाहीये. पण इथं जवळच आता आपण त्याच्याबद्दल बोलतो ना, त्या शब्दाकडे अर्थदृष्टीने पाहायचं. त्याने काय करू नये, नित्यनैमित्तिक कर्माचा त्याग करू नये. कारण त्याग केला पाप लागेल नीचलोक प्राप्तीचा प्रसंग ओढवेल. आणि तो ओढू नये वाटत असेल तरी त्या मुमुक्षूने नित्यनैमित्तिक कर्माचा त्याग करू नये आणि 2 कर्माचं अनुष्ठान करू नये. मग कोणत्या कर्माचं अनुष्ठान करू नये. काम्य आणि निषिद्ध कर्माचं अनुष्ठान करू नये. केलं काय होईल. तो एखादा म्हणेल काम्य कर्माचं अनुष्ठान केलं, होऊन काय होईल. पुण्य होईल. पुण्य होऊन स्वर्गाला जाईल. आणि तुला काय पाहिजे. मोक्ष पाहिजे, जन्मावरूप स्थिती पाहिजे. होईल का त्याने. म्हणले केलं त्याने निषिद्ध कर्म, काय होईल. पाप होईल. पाप होऊन नरकाला जाईल. आणि त्याला नरक अभिप्रेत आहे का स्वर्ग अभिप्रेत आहे. मोक्ष अभिप्रेत आहे. मोक्षामध्ये स्वर्ग असतो का नरक असतो का जन्मच नसतो. का जन्म अभावरूप स्थितीलाच मोक्ष म्हणतात. जन्म अभावरूप स्थितीलाच काय म्हणतात, मोक्ष म्हणतात. आणि जन्म अभावरूप स्थिती कधी होईल. कारणाशात कार्यनाशा. निमित्त अपाय नैमित्त कशी अपाय. कारणच त्याचं राहिलं नाही तर कार्य होणार नाही. कारण काय राहिलं नाही तर पाप पुण्य राहिलं नाही. आणि मग पुढचं होऊ द्यायचं नाही. ही सगळी आता एवढी संगती बोललो ते कशा करता. पुढे पाप पुण्य होऊ द्यायचं नाही याकरता. ही सर्व संगती कशा करताय. पुढे पाप पुण्य होऊ द्यायचं नाही. म्हणजे निषिद्ध कर्म केलं नाही पाप होणार नाही. काम्य कर्म केलं नाही पुण्य होणार नाही. नित्यनैमित्तिक कर्माचा त्याग केला नाही तरी पाप होणार नाही आहे ना. आणि त्यामुळे त्याला केलं तर पुण्य होतच नाही. आणि केलं नाही तर पाप म्हणजे त्याग केला नाही तर पुण्य होणार नाही, आपलं पाप होणार नाही. निचलोक प्राप्तीचा प्रसंग ओढवणार नाही. याचाच अर्थ पुढे पाप पुण्य होत नाही. हो म्हणले पण मागचं आहे ना. आणि त्याच्यात आणखी सांगितलं चुकून नजर चुकीने प्रमादाने जर निषिद्ध कर्म त्याच्याकडनं घडलंच तर काय करावं त्याने. प्रायश्चित्त कर्म करावं. कोणतं. साधारण वा असाधारण. म्हणजे ते ज्ञातपातक असेल तर असाधारण प्रायश्चित्त करावं. आणि अज्ञातपातक असेल तर साधारण प्रायश्चित्त त्यांनी करावं. पुढच्या पाप पुण्याचे आता पुढे पाप पुण्य होणार नाही. पण मागच्या संचितातलं करायचं काय तर त्याची संगती पहिली आपण एक काल पाहिली. संचितातलं काम्य कर्म त्याला लागत नाही का. कारण त्याला इच्छा नसेल तर आहे ना. म्हणजे इच्छेच्या अभावाने संचितातील काम्य कर्माचा भोग त्याला होत नाही. इच्छेचा अभाव कसा होऊ शकतो. म्हणले अगोदर इच्छेचा भाव होता म्हणून केलं, पण फलप्राप्त होण्यापूर्वी त्याला काय झाला त्याचा अभाव झाला. आणि होऊ शकतो की नाही. होऊ शकतो. कशामुळे. मध्य वैराग्य झाल्याच्या नंतर. मध्ये जर त्याला वैराग्य झालं तर इच्छेचा काय होऊ शकतो अभाव होऊ शकतो. एखादी फार मोठी कंपनी टाकतात. म्हणजे जगात टाटाने सुद्धा आपल्याला टाटा करावा इतका आपल्याकडे धन आलं पाहिजे असा एखादा प्रयत्न करतो. आणि त्याला अचानक वैराग्य होतं. ज्ञानेश्वरी त्याच्या हातात येते. आता आपल्याला झालं नाही तो भागवू नये पण त्याला पूर्ण वैराग्य होतो. तो सर्वस्वाचा त्याग करून तो आळंदीत येऊन राहतो. आपले ते ज्यांना त्याने बाबा त्यांचं कायम नाव घेत असतात. ते पाठात असतात पॅन्टवर वगैरे येतात. पण खूप ज्ञानेश्वरीचे मोठे चिंतक आहे. मला नाव आहे ना तामिळ त्यांच्या भाषेतली ज्ञानेश्वरी त्यांच्या आईने ती पूर्ण नाही भेटली त्यांना. ते ज्ञानेश्वरीचं थोडं ते मराठी अनुवाद केला होता तो भेटला. आणि ते ऐकल्याच्या नंतर त्या दोघा भावाला वैराग्य झालं. तिघा बहीण भावाला. आणि त्या सगळी ती कंपनी विंपणी सगळं त्यांनी त्याग केलं. आज ते आळंदीत येऊन राहतात. आहे की नाही. काय नाव त्यांचं आठवतं का आपलं. हां त्यांची वास्तुशांती झाली आता. तेच सगळा त्याग केला. नाही श्रीधर नाही काहीतरी येतं तर नेहमी बाबा त्यांचं पाठात नाव घेत असतात. पण ते सगळा त्याग करून आळंदीत येऊन राहतात. आणि आज इथून ते ऑनलाईन सगळ्या त्यांच्या लोकांना ज्ञानेश्वरी सांगतात. आणि ज्या ज्ञानेश्वरीचे भाव कधी कधी आपल्याला उलगडत नाही ते त्यांना ओळखतात. कारण म्हणे निवृत्ती दासू. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी बावली काय म्हणतात म्हणे निवृत्ती दासू. त्याचा अर्थ आहे दासू शब्दाचा अर्थ जो निवृत्तीचा दास आहे ना त्याला ज्ञानेश्वरीचं मर्म कळतं. जो प्रवृत्तीचा दास झाला त्याला नाही. आपल्याला ते एवढं ते का कळत नाही उलगडत नाही कारण आपण प्रवृत्तीचे दास आहे. आणि त्यांना ते उलगडायला लागलं सगळं त्यागून आले ना ते झोकून देऊन निवृत्तीचे दास आहे. त्यांना ते सहज भाव काढतात. म्हणजे जोपर्यंत जरी आपल्याला शारीरिकदृष्ट्या नाही जमलं किंवा अंतकरणातून आपण निवृत्तीचा दास होत नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी कळेलच असं मात्र नाही. कळल्यासारखी वाटणं वेगळं, कळणं वेगळं, शब्दाने कळणं वेगळं आणि अनुभूतीने कळणं वेगळं. ती त्यांना कळायला लागली. याचं कारण त्यांनी काय केलं त्याग केला. मग अगोदर त्यांनी सगळं ते मांडामांड केली होती. एवढी मोठी कंपनी त्यांनी उभारली होती. कशा करता अगोदर कामना म्हणूनच केलं. ते काम्य कर्म केलं.
पण काम्यकर्म करून झालं आणि फलप्राप्तीच्या आत इच्छेचाच काय झाला, अभाव झाला आहे ना. मग इच्छा अभावामुळे काम्यकर्माचं फल भेटलं का त्यांना, नाही. मग संचितातला काम्यकर्माचा त्याग कसा, इच्छा अभावाने. आणि संचितातलं राहिलं कोणतं आता, निषिद्ध आहे ना. ते संचितातलं निषिद्ध कर्म साधारण प्रायश्चित्ताने काय होतं, निवृत्त होतं. आता बोला, संचितातलं पाप पुण्य राहिलं का पुढे होईल, संचितातलंही पाप पुण्य राहिलं नाही आणि पुढे होणार नाही. मग झाला की नाही त्याला मोक्ष. कारण का, आता हा जे देह एकदा पडला का जन्माबरोबर स्थितीच प्राप्त होणार का, कारण पुढे देहाला येण्याकरता पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी. पाप पुण्य त्याने केलं नाही आणि होतं ते ठेवलं नाही, संचितातलं राहू दिलं नाही आणि पुढे निर्माण केलं नाही, असं कर्म केलं का ज्याच्याद्वारा पाप पुण्य होणार नाही. त्यामुळे आता भांडवलच नाही. म्हणजे काय होईल, त्याला जन्माभरूप मोक्ष प्राप्त होईल. कशाने, कर्मानेच. अशी पहिली संगती पूर्वपक्षाची आहे. आता याच्या पुढे आणखी तो 4 संगती सांगतो, त्या आपण बघून बाकी पंक्ती वाचून घेऊ. त्याचा आशय बघा. तो म्हणतो, आता पहिली तर संगती आपल्या लक्षात आली, संचितातलं काम्य कर्म इच्छेच्या अभावाने निवृत्त झालं, निषिद्ध कर्म साधारण प्रायश्चित्ताने निवृत्त झालं, आणि निषिद्ध कर्म तो करत नाही, काम्य कर्म तो करत नाही, म्हणून पुढे पाप पुण्य उत्पन्न होत नाही. आणि नित्यनैमित्तिक कर्माचा अभाव जर असता तर पातक होऊन निचलोक प्राप्तीचा प्रसंग ओढला असता. पण नित्यनैमित्तिक कर्माचा अभाव नसून भाव आहे, तो नित्यनैमित्तिक कर्म करतो. याच्यामुळे पुढे पाप पुण्य होत नाही, मागे राहिलं नाही, पाप पुण्यरूपी भांडवलच जप्त झालं आहे ना. त्यामुळे आता पुढे त्याला जन्म नाही, असा जन्माभरूप मोक्ष प्राप्त होतो पूर्वपक्षाच्या मते. पण आता तो म्हणतो, हे जर तुम्हाला पटत नसेल तर आणखी एक दुसरी संगती घ्या. म्हणजे ही पहिली संगती कायम आहे, कशाकरता, काम्य आणि निषिद्ध करायचं नाही, नित्यनैमित्तिक कर्म करायचं, म्हणजे पुढे पाप पुण्य होणार नाही. आता राहिलं फक्त कुठलं, संचितातलं. त्या संचितातल्या करता आता तो बोलतो, संचितातल्या कर्माकरता काय बोलतो, तो म्हणतो असं म्हणा, संचितातलं जे काम्य आणि निषिद्ध कर्म आहे ना, त्याच्या आत्ता संगती किती प्रकारची सांगितली, 2 प्रकारची. बोलायचं बरं, सर्वांनी बोलायचं, ठप्प व्हायचंच नाही, सावध राहून प्रत्येकाने बोलायचा, प्रामाणिक प्रयत्न करायचा. तर संचितातलं काम्य कर्म कसं लागत नाही, इच्छेच्या अभावामुळे लागत नाही. आणि संचितातलं निषिद्ध कर्म कसं लागत नाही, साधारण प्रायश्चित्ताने ते निवृत्त होतं. ही एक संगती. मुळात आता संगती फक्त कोणत्या करता, कोणत्या कर्माची लावायची आपल्याला, फक्त संचित. कारण पुढं क्रियामानाच्या पुढचं तर ते होणार नाही, येतात सगळ्याला कळालेलं आहे. त्याच्या बाबतीत काही विचार करण्याची आवश्यकता नाही. कारण काम्य करायचं नाही, निषिद्ध करायचं नाही, पाप पुण्य होणार नाही, नित्यनैमित्तिक कर्म केल्याशिवाय राहायचं नाही, म्हणजे नीचलोक प्राप्तीचा प्रसंग ओढवणार नाही, कारण त्याला काही दुसरं फल नाही केलं तर पाप लागतं. अशी त्यांची संगती आहे. फक्त संचितातली ही जी संगती सांगितली पहिली, कोणती, इच्छेच्या अभावाने काम्य लागत नाही आणि साधारण प्रायश्चित्ताने निषिद्ध लागत नाही, संचितातलं. ही जर संगती नाही पटली तर दुसरी घ्या. त्याला विचारलं दुसरी कोणती, तर तो म्हणतो दुसरी संगती अशी आहे का, तुम्ही मंडळी सुद्धा ज्ञानाने मोक्ष मानणारी जी उत्तर मीमांसक आहे, तुम्ही सुद्धा ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात कुरुते तथा, असं म्हणता की नाही. ज्ञानरूपी आज्ञेने काय झालं, सर्व कर्म दग्ध झालं. सर्व कर्म दग्ध झालं म्हणजे कर्मन कर्मणी कर्माने आहे ना, हे बहुवचन आहे ना. मग कर्मन कर्मणी कर्माने म्हणजे 3 आले काय, 2 आले काय, 1 आलं, 3 आले. सर्व कर्म दग्ध झाले. पण ते दग्ध झाले म्हणताना सुद्धा संगती लावताना कशी सांगतात, क्रियामान कर्म असंगत्व बोधामुळे लागत नाही, संचित ज्ञानाग्नीने दग्ध झालं आणि प्रारब्ध तो भोगून संपवतो, अशीच तुम्ही संगती सांगता की नाही. कोण बोलतो, पूर्वपक्ष बोलतो उत्तर पक्षाला. अशीच तुम्ही संगती सांगता. संचित कसं ज्ञानाग्नीने दग्ध झालं, क्रियामान असंगत्व बोधामुळे लागत नाही आणि प्रारब्ध तो भोगून संपवतो. पण खरं बोला, प्रारब्ध तो भोगून संपवतो हे तरी सांगण्याचं तात्पर्य आहे का खरं वेदांताचं, का 3 कर्म नाही त्याला, 3 कर्म नाही. प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पायी भरवून या अंतर्बाई. खरं त्याच्या ठिकाणी 3 कर्म नाही, संचितही नाही, प्रारब्धही नाही आणि क्रियामानाने. अहो म्हणजे मग प्रारब्ध भोगून संपवतो, प्रारब्ध कर्मानं भोगादेवक्षा. एवढं काल तुम्ही 2-3 गोष्टी सांगितल्या, धृतराष्ट्राचा, पुन्हा तो त्या पतीपत्नीचा, किती दाखले दिले, याची संगती काय. म्हणजे त्याचं असं आहे, आज्ञानजन बोधार्थम प्रारब्धम वक्तव्य श्रुती. आज्ञाने जीवाला ज्ञानी पुरुषाचा देह दिसतो ना, त्याची संगती लागावी सिद्धशी लक्षणाने साधकस्य साधनाने. किंवा तुकोबरायचा प्रसिद्ध अभंग आहे, अर्भकाचे साठी पण ते हाती धरली पाठी, तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी, बाळकाचे चाली
माता जाणून पाऊल घाली. तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. म्हणजे त्या महापुरुषाची संगती आपल्याला लागावी. ती तरी का लागावी? मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. दीपी जैशी दीपी दिशे पाहता आपुलीच वस्तू. याच्याकरता बोलले. त्याच्या ठिकाणी प्रारब्ध सुद्धा नाही. प्रारब्ध क्रियामान संचित. हे साधं उदाहरण बाबा देत असतात. एक व्यक्ती मेला, त्याच्या बायका 3 होत्या. 3 बायकाचा एक पती मेला तर 2 विधवा झाल्या आणि एक सदवा राहिली. असं होतं की नाही? म्हणजे हो म्हणत असेल तर तुमचं लक्ष नाही मग, आहे ना. असं नाही होत. तिन्ही काय होतील? विधवाच होतील, आहे ना. मग आता हा पुरुष आहे कोण? ज्ञानी महात्मा. आणि त्याच्या 3 बायका ह्या कोण? संचित प्रारब्ध आणि क्रियामान, आहे ना. आणि मग तो मेला म्हणजे कारण अहम देवस्मी हा भाव गेला ना त्याचा. अहम देवस्मी ही भ्रम त्याला राहिला नाही. ही भ्रांतीची निवृत्ती म्हणजे तो मेला. कारण अहम देवस्मी हा भ्रम त्याला राहिला नाही. तो आता व्यापक झाला, पुनर्जन्म झाला त्याचा. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मग आता कोणती बायको विध होईल? तिन्ही होईल. आणि तुम्ही तर आता म्हणता संचित दग्ध झालं म्हणजे ती विधवा झाली. क्रियामान असंगत्व बोधामुळे लागत नाही म्हणजे ती विधवा झाली. आणि प्रारब्ध भोगून संपवतो म्हणजे ही सद्वा राहिली. असं होईल का? नाही. तिन्ही विधवा होईल. पण मग आपल्याला त्याची संगती लागावी म्हणून प्रारब्ध बोललेले आहे. म्हणजे पूर्वपक्ष बोलतो बरं काय. म्हणजे तुम्ही काय म्हणता? ज्ञानाने त्याचं कर्म काय होतं? दग्ध होतं, संचित, आहे ना. मग संचितात कोण कोण आलं? काम्य आलं, निषिद्ध आलं. संचेतात कोण कोण आलं? काम्य आलं, निषिद्ध आलं. आताच त्यांची संगती एक काय सांगितली? संचेतातलं काम्य कसं लागत नाही? बोलायचं इच्छेच्या अभावामुळे लागत नाही. आणि संचितातलं निषिद्ध साधारण प्रायश्चित्ताने निवृत्त झालं. पण ही संगतीची पेक्षा अजून एक सोपी संगती सांगतो तुम्हाला. तुम्ही संचित काय म्हणता कशाने दग्ध होतं? ज्ञानाग्नीने दग्ध होतं. आणि मग हा तुमच्या याच्यामध्ये प्रारब्ध तो भोगून संपवतो म्हणतो. आम्ही म्हणतो तो वर्तमान देहामध्ये काय करतो? क्रियामान कर्म करतो. आता एक क्षमा करा, नित्यनैमित्तिक कर्म करतो. आणि नित्यनैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानानेच तुमचं कशाने दग्ध झालं? ज्ञानाने. आणि आमच्या संचितातला असो, काम्य असो किंवा निषिद्ध असो, नित्यनैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानानेच ते त्याचं निवृत्त होतं. तुमचं ज्ञानाग्नीने दग्ध होतं, आमचं कर्म अनुष्ठानाने दग्ध होतं. कारण तुमचा ज्ञानाने मोक्ष आहे, आमचा कर्माने मोक्ष आहे. मग संचितातलं त्याचं काम्य असेल किंवा निषिद्ध असेल ते कशाने दग्ध झालं? नित्यनिमित्त कर्माच्या अनुष्ठानाने दग्ध झालं. ही दुसरी संगती. आता तिसरी संगती तो म्हणतो किंवा असं म्हणा, म्हणजे कसं म्हणा तर तो म्हणतो संचितातलं जे काम्य आणि निषिद्ध कर्म आहे ना, संगती फक्त कोणत्या कर्माची लावत चालायची आपल्याला आता? संचितातल्या. तर संचितातलं जे काम्य आणि निषिद्ध कर्म आहे ना ते त्याला काय करतं? एक जन्म देतं. संचितातलं जेवढं काही काम्य असेल, जेवढं काही निषिद्ध असेल ते ज्याला कर्माने मोक्ष अपेक्षित आहे आणि तो आता पुढे होऊ देत नाही. काय? पाप पुण्य का होऊ देत नाही? तो काम्य निषिद्ध करत नाही आणि नित्यनिमित्त कर्म करतो, त्यामुळे पुढे पाप पुण्य होऊ देत नाही. त्याला राहिलं फक्त कोणतं? संचितातलं काम्य आणि निषिद्ध. तर ते घालवण्याकरता, ते संचितातलं काम्य आणि निषिद्ध कर्म भोगून संपवण्याकरता त्याला एक जन्म प्राप्त होतो. आणि त्या पुढच्या एका जन्मामध्ये मागे किती जन्माचं संचित असू द्या, किती जन्माचं प्रारब्ध असू दे, आपलं काम्य असू दे, ते किती असू द्या, ते एकाच देहामध्ये ते सगळे काय करतो? भोगून संपवतो. जसं किती मोठी गवताची गंजी असली आणि त्याला एक काडीची पेटी असली तरी ती त्याला भस्म करते. एक काडीची पेटी लागते काय? नाही. एक काडी आहे ना, एक काडी त्याला काय करते? भस्म करते. तसा याचा एक जन्म, त्याला एक जन्म प्राप्त होतो. ते एका जन्मात काय करतो? संचितातलं सगळं काम्य आणि सगळं निषिद्ध एका जन्मात भोगून संपवतो आणि पुढे त्याला जन्मावर मोक्ष प्राप्त होतो. कितवी संगती झाली? तिसरी संगती. किंवा असं म्हणा, कसं म्हणा, योगी पुरुष आहे. योगी पुरुष काय करतो? एकाच वेळेला योगी पुरुषाला, एखाद्या योग्याला जर मोक्षाची अपेक्षा असली ना, मुक्त व्हायचं, आता ह्या झंझट नको, हे सगळं पुनरपी जननम पुनरपी मरणम नको म्हटले, मग तो काय करतो? एकाच वेळेला अनेक शरीर धारण करतो. कोण? योगी. एकाच वेळेला अनेक शरीर धारण करतो. म्हणजे त्याचं काही पशु देहातलं कर्म असेल, काही मनुष्य देहातलं असेल, काही 4 चतुष्पाद, काही द्विपाद. मग ज्या ज्या जन्मातलं पूर्ण कर्म शिल्लक असेल तो असे अनेक शरीर धारण करतो आणि एकाच वेळेला अनेक शरीर धारण करून संचितातलं सगळं तो भोगून संपवतो. कोण? योगी. पण आमचा हा कर्माने मुक्ती प्राप्त करणारा साधक काय करतो? एकाच जन्मामध्ये नाना प्रकारची सगळी कर्म तो एकाच शरीरात भोगतो. संचितातलं किती प्रकारचं काम्य असू दे आणि किती प्रकारचं निषिद्ध असू दे, सगळं तो एकाच शरीरात भोगतो. फक्त योगी काय करतो? एकाच वेळेला अनेक शरीर धारण करतो
आणि आमचा पुरुष काय करतो, हा मुमुक्षू एका शरीरात अनेक प्रकारचे कर्म भोगतो आणि संचितातलं सगळं तो संपवतो. ही कितवी संगती? चौथी संगती. किंवा असं करा म्हटले, संचितातलं जे निषिद्ध कर्म आहे, संचितातलं कोणतं कर्म आहे? निषिद्ध कर्म आहे. ते निषिद्ध कर्म त्याला नित्यनिमित्त कर्म करताना जे क्लेश होतात, सांगा बरं, रोज एवढ्या थंडीत उठणं म्हणजे सोपं आहे का? क्लेश होतात की नाही? कष्ट होतात की नाही? दुःख होतं की नाही आपल्याला? आहे ना. आपल्याला रोज जर आपल्याला सकाळी सकाळी स्नान करायचं, सकाळी सकाळी प्रदक्षिणा करायची, सकाळी सकाळी आपला काय नित्यनेम करायचा, हे करताना आपल्याला क्लेश होतात की नाही? हो नाही, बोला ना काहीतरी. मग असं तुम्ही ठप्प काय झाले? तुम्ही म्हणले आम्ही प्रदक्षिणा करत नाही, तर मग इतकं कसं होईल? आहे ना. आता जे करतात, जे करत नाही, पण आपल्याला त्याचा अनुभव तर आहे ना. आता कधी कधी आपण काही गुरुबंधू ते नित्याने करतात, काही एकादशीला करतात, काही महिन्याच्या एकादशीला करतात, काही वार्षिक प्रदक्षिणा असते. पण प्रदक्षिणा करतो, आपल्याला त्याचा अनुभव तर आहे ना, आपण पाहतो तर नाही या गोष्टी. मग मी माझं बोलतो, तुमच्या नाही. ते आपल्याकडनं रोज होत नाही, ते करायला पाहिजे खरं. कारण हे आपल्याला त्यागून चालत नाही. फक्त श्रवण विरोधी कर्माचा त्याग करायला सांगितला का? उपासनेचा त्यागच करायला सांगितला आपल्याला? श्रवण विरोधी आहे ना, आपल्या साधण्याविरोधी नित्यनिमित्त कर्माचा तितक्या काळात चित्तशुद्ध आणि स्थिर असेल तर ते थांबव, पण मग त्याचा त्याग करता कामा नाही. पण चला, आपल्याला तूर्त विषय काय चालला? नित्यनैमित्तिक कर्म करताना आपल्याला क्लेश होतात की नाही? क्लेश होतात. मग नित्यनैमित्तिक कर्म करताना आपल्याला जे क्लेश होतात ना, ते संचितातलं निषिद्ध कर्माचं फल आहे. कोणाचं म्हणणं? पूर्व पक्षाचं. संचितातलं निषिद्ध कर्माचं फल, ते निषिद्ध कर्म कशाने संपवलं? नित्यनैमित्तिक कर्म करताना जे क्लेश होतात ते क्लेश सहन करतो. तितिक्षा तांस तितिक्ष्व भारत. काय? सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकार पूर्वकम चिंता विलापरहितम. तितिक्षा निगत देते. मग तो सगळं ते सहन करतो कष्ट वाचून. आणि सहन करणं म्हणजे तपश्चर्या घडते, आणि त्या तपश्चर्याने ते भस्म झालं. कोण? संचितातलं निषिद्ध कर्म. राहिलं कोणतं आता? संचितातलं काम्यकर्म. मग ते संचितातलं काम्यकर्म त्याला एक जन्म देतं, त्याला एक भविवाद म्हणतात. भूभवती होणे असणे, आणि एक म्हणजे एकदा, एक जन्म देतं. पण मग आता संचितातलं काय भोगण्याकरता हा जन्म आहे त्याला? काम्यकर्म. काम्यकर्माचं फल काय असतं? पुण्य. आणि पुण्याचं फल काय असतं? सुख. म्हणजे उत्तर जन्मामध्ये त्याला केवळ सुखाचा उपभोग होतो. सुखाचे व्यवहारी, सुखलाभ झाला, आनंद कोंदला, मागे पुढे. हीच तुमच्या मतातली जीवनमुक्ती, आमची ही जीवनमुक्ती आहे ना. म्हणजे तो सगळं सुखच भोगतो, आणि उत्तर शरीरामध्ये देह पडला का विदेह कैवल्याला प्राप्त होतो. अशी कोणाची संगती आहे? पूर्व पक्ष संगती आहे. मग या 5 पैकी कोणती एक घ्या. ही घ्या, ही घ्या, ही घ्या, ही घ्या, नाही तर ही घ्या. पण मोक्ष कशाने माना? कर्मानेच मोक्ष माना. असं कोणाचं मत आहे? पूर्व पक्षाचं मत आहे. ठीक ना. म्हणजे 5 पैकी जी संगती पटेल तुम्हाला ती घ्या. म्हणजे मी असं बोलत ही म्हणल्याच्या नंतर काही जण हसलेत, तर ही म्हणजे तिकडे नाही जायचं आहे ना. कारण माऊलीची नाथबाबाची ओवी आहे, मोले मदिरा खाये तो तेच ने छंदे नाचे गाये, माझेने ब्रह्मानंद सेवेला होय तो केवेर आहे उगला, असं म्हटलेलं आहे. पण मग तो ते भक्ताईशी जाणं जे देही उदास आहे ना, ते उदास आहे, पण ते उदास नाही आहे ना. ते वाटतंय आपल्याला उदास, पण ते तितक्या पुरते उदास असते. एक झापट टाकले का ते लगेच देहावर येतात, त्यामुळे ते काही उदास नाही. चला, आपण कुठपर्यंत आलो ते बघा, आणि पुढचा विषय आपला एवढा आता पूर्ण झाला पाहिजे. अरे बापरे. तिसरे क्रियामान कर्म इथून पुढे वाचतो बघा, म्हणजे मग आपली पूर्ण सगळ्याची लिंक लागेल. तरंग दुसरा, परिच्छेद 9 क्रमांकाचा, आणि क्रियामान कर्म ठळक अक्षरात दिलेला आहे, तिथून वाचतो. सगळ्यांनी बघा, पंक्तीत बघा, आणि पंक्ती लावून चालता चालता थोडंसं बोलत पण चला, म्हणजे मागचं पुढचं अनुसंधान होऊन आपला हा विषय पूर्ण होईल. वाचू. 3 नंबरचा आकडा दिलेला आहे. तिसरे क्रियामान कर्म सांगवायचे राहिले. क्रियामान म्हणजे काय? अजून बघितलं नाही सर्वांनी. मग क्रियामान म्हणजे काय? हल्ली प्राप्त असलेल्या शरीरात केले जाणारे कर्म, त्यास काय म्हणावे? क्रियामान. आणि मग ते फक्त कसे करायचे एवढे सांगवायचे आहे. आता ही पहिली संगती चालू झाली बरं का. आपण 5 ज्या पाहिल्यात आता त्यातली पहिली बघा. मुमुक्षुने नित्यनैमित्तिक कर्म करावे, त्यापासून काय नाही? पुण्य उत्पन्न होत नाही, फक्त पापाचा प्रतिबंध होतो. याचा अर्थ ती नाही केली तर पाप लागून नीच लोक प्राप्तीचा प्रसंग ओढवेल, पण केली तर पुण्य लागणार नाही. पण न केल्यामुळे जे पाप लागणार होतं ते आता लागणार नाही. बघा, म्हणजे नित्यनिमित्त कर्मापासून पाप किंवा पुण्य यापैकी काही एक उत्पन्न होत नाही.
म्हणजे त्याच्या भावापासून उत्पत्ती नाही, पण अभावापासून पापाची उत्पत्ती आहे, असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. हे मत खंडित होणार आहे पुढे, पण आता तो बोलतो तोपर्यंत आपण ऐकूया. काम्य व निषिद्ध कर्मे करू नयेत. कोणी? मुमुक्षुने, आहे ना. ज्याला कर्माने मोक्ष अपेक्षित आहे त्यांनी काम्य व निषिद्ध करू नये. पटकन बोला, काम्य का करू नये? की त्यामुळे पुण्याची कारण पुण्याची उत्पत्ती होऊन स्वर्गाधिकाची प्राप्ती होईल. आणि निषिद्ध का करू नये? पापाची उत्पत्ती होऊन नरकाची प्राप्ती होईल. आणि त्याला काय अपेक्षित नाही? स्वर्ग किंवा नरक अपेक्षित नाही. मग काय अपेक्षित आहे? मनुष्यदेह. मनुष्यदेहच अपेक्षित आहे ना? नाही. मग जन्माभारूप मोक्ष त्याला अपेक्षित आहे. बघा, काम्य व निषिद्ध कर्मे करू नयेत. काम्य कर्म केले नाही म्हणजे काय उत्पन्न होणार नाही? पुण्य उत्पन्न होत नाही. आणि निषिद्ध कर्म केले नाही म्हणजे पाप उत्पन्न होत नाही. आणि निषिद्ध कर्म केले नाही म्हणजे पाप उत्पन्न होत नाही. कदाचित म्हणजे प्रमादे करून म्हणजे खाली त्याने अर्थ केला नजर चुकीने. पण नजर चुकीने शब्दाचा अर्थ कंसात काय केला होता आपण? नाही आठवत. लोभाने, म्हणजे त्याला मन आवरलं नाही आणि मग ते पाप त्याच्याकडनं घडलं. मग नजर चुकीने निषिद्ध कर्म घडले तर काय करावे? त्याने असाधारण प्रायश्चित्त करावे. कारण हे कोणतं पातक आहे? ज्ञात पातक आहे ना, म्हणून कोणतं प्रायश्चित्त करावं? असाधारण. आणि अज्ञात असेल तर साधारण प्रायश्चित्त. ते दैनंदिन त्याचं चालूच आहे, नित्यनैमित्त कर्म. कदाचित प्रमादे करून नजर चुकीने निषिद्ध कर्म घडले तर असाधारण प्रायश्चित्त करावे. आणि संचितातील अज्ञात पातकाच्या नाशाकरता, आता राहिलं संचितातलं, ती पहिली संगती बघा. संचितातील अज्ञात पातकाच्या नाशाकरता म्हणजे कोणतं? निषिद्ध कर्म. संचितातलं निषिद्ध कर्म, त्याच्या नाशाकरता काय करावं? ईश्वर नामोच्चारण आदी म्हणजे गंगा स्नान, ईश्वर नामोच्चारण, आपला काय स्वाध्याय जो नित्यनेम असेल तो, ते साधारण प्रायश्चित्त त्यांनी करावे संचितातलं अज्ञात पातकाच्या निषिद्ध कर्माच्या निवृत्ती करता. आता संचितातलं काम्य ते कसं? इच्छा अभावी करून ते बोलतात बघा. संचितातील काम्य कर्माचा फल इच्छेच्या अभावाने नाश झालेलाच आहे. अशा रीतीने पाप पुण्य उत्पत्तीचा प्रतिबंध झाला असता, म्हणजे कुठे पुढचं पाप पुण्य उत्पन्न होऊ द्यायचं नाही, मागचं ठेवायचं नाही आणि पुढे होऊ द्यायचं नाही. पुढचं काय होणार नाही? कारण ज्याने होतं ते तो करणार नाही. आणि मागचं का राहणार नाही? इच्छा अभावी करून काम्य राहणार नाही. आणि साधारण प्रायश्चित्ताने निषिद्ध राहणार नाही, म्हणजे पाप पुण्यरूपी भांडवल राहणार नाही. कशा करता? जन्माला येण्याकरता. किंवा असेही म्हणावे की, आता ही दुसरी संगती, किंवा असे म्हणावे की म्हटलं का, आता कितवी संगती चालू झाली? दुसरी. मुमुक्षुने फक्त नित्यनैमित्तिक कर्मच करावे. आपण बोललो होतो ना, ज्ञानाग्नी सर्व कर्माने. तुमचं जसं ज्ञानरूपी अग्नीने संचित काय होतं? दग्ध होतं. तसं आमच्या मतामध्ये नित्यनैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानाने संचितातलं काम्य आणि निषिद्ध त्याचं दग्ध होतं, नष्ट होतं. ठीक ना? ही दुसरी संगती. किंवा असे म्हणावे की मुमुक्षुने फक्त नित्यनैमित्तिक कर्मच करावे, प्रायश्चित्त करूच नाही. कशा करता? संचितातला अज्ञात पातक निवृत्त होण्याकरता ना, तेही त्याला करण्याची गरज नाही. किंवा इथे पुढे सुद्धा ज्ञात अज्ञात पातक घडलं पुढे बघा, हे दोन्हीकडे लावायचं बरं का. इथे काय बोलले होते? जर प्रमादाने त्याच्याकडनं निषिद्ध कर्म घडलं तर त्याने काय करावं? असाधारण प्रायश्चित्त करावं. आणि संचितातलं निषिद्ध संपवण्याकरता काय? निषिद्ध संपवण्याकरता काय करावं? त्याने साधारण आहे ना, असाधारण प्रायश्चित्त करावं. पण ते साधारणच का? कारण संचितातलं काय घडलं? अज्ञात आहे ना. म्हणून संचितातलं अज्ञात निषिद्ध कर्म घालवण्याकरता त्यांनी साधारण प्रायश्चित्त करावं. आणि पुढे जर प्रमादाने वगैरे घडलं तर त्यांनी असाधारण प्रायश्चित्त करावं. पण हे काहीच करण्याची गरज नाही त्याला. पण हे मला वाटतं संचितातलंच घ्या, कारण निषिद्ध म्हटल्याच्या नंतर एखादा काय करेल? खुशाला आम्ही नित्यनैमित्तिक कर्म करू, निषिद्ध कर्म करू, त्यानेच ते निवृत्त होईल, असं म्हणायचं नाही. संचितातल्या करताच घ्या. संचितातल्या अज्ञात पातक निवृत्त होण्याकरता साधारण प्रायश्चित्त करण्याची सुद्धा गरज नाही. आणि इच्छेचा अभाव घ्यायची गरज नाही. संचितातलं काम्य असेल किंवा निषिद्ध असेल ते केवळ नित्यनैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानानेच निवृत्त होतं. जसं तुमचं ज्ञान आज्ञेने संचित दग्ध होतं, तसं आमच्या संचितातलं अज्ञात असेल, काम्य असेल वा निषिद्ध असेल, पण ते संचितच आहे ना, ते नित्यनैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानाने निवृत्त होतं. ही दुसरी संगती कोणाची? पूर्व पक्षाची. ठीक ना? काही वाटलं तर लगेच बोला. मात्र बाबा म्हणत असतात हा शास्त्रार्थ त्यांनी केलेला आहे आणि हा आपला कायमचा उपयोगाचा सुद्धा आहे. ज्यावेळेला एखादा पूर्वमीमांसक कर्माने मोक्ष सांगेल त्यावेळेला, किंवा त्याचं जाऊ द्या, पण आपलं स्वतः किंवा परता उत्थान होऊ नये याकरता हा सिद्धांत कायम आपल्या आकाट्य बुद्धीमध्ये असले पाहिजे. त्यामुळे याच्यात लगेच काही शंका वाटली तर आपण मोकळ्या मनाने विचारा. मुमुक्षेने फक्त नित्यनैमित्तिक कर्मच करावे, प्रायश्चित्त करूच नये. कारण वेदांत मतात ज्ञानाच्या संचित कर्माचा ब्रह्मज्ञानाने जसा नाश अंगीकारला आहे, त्याचप्रमाणे आम्ही पूर्वमीमांसक आहे ना, जे कर्माने मोक्ष मानणारे, ते निषिद्ध व काम्य कुठलं?
संचितातलं आहे ना. मग निषिद्ध व काम्य हे संचितातील कर्म, आपलं निषिद्ध व काम्य कर्म न करता नित्य नैमित्तिक कर्म करणाऱ्या मुमुक्षूच्या संचित कर्माचा नाश होतो. म्हणजे इथे काय, ही दुसऱ्या संगतीत काय घेतलं नाही. संचितातल्या मागच्या संगतीत काय होतं, संचितातलं काम्यकर्म कशाने जातं, इच्छेच्या अभावाने, आणि निषिद्ध कर्म कशाने जातं, साधारण प्रायश्चित्त. पण आता दुसऱ्या संगतीत हे दोन्ही करण्याची गरज नाही. जो नित्यनैमित्तिक कर्माचं अनुष्ठान करतो त्यानेच ते संचित दग्ध होतं. ते काम्य असो किंवा निषिद्ध असो, किती प्रकारचा असो, किती असो, कसंही असो, त्याचा नाश कशाने होतो, केवळ नित्यनैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानाने. कशाप्रमाणे, तुम्ही कशाने नाश मानता, ज्ञानाने. तसं आम्ही कशाने नाश मानला, नित्यनैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानाने. ठीक ना. ही दुसरी संगती. आता तिसरी बघा. किंवा अशी कल्पना करावी. सगळ्याच्या कल्पना चाललेल्या आहे. अशी तरी कल्पना करा, तशी तरी कल्पना. अरे कल्पना कशी केली तर ज्ञानाशिवाय त्याचा नाश होत नाही, हे खरं आहे. पण आता तुर्त तो म्हणतो की अशी कल्पना करा, नाही तर तशी कल्पना करा. कशी कल्पना करायची तशी करा, पण मोक्षकर्माने म्हणा, असा त्याचा आग्रह आहे. पण काय म्हणतो तिसरी कल्पना बघा. किंवा अशी कल्पना करावी की संचितातील काम्य व निषिद्ध कर्मे आणखी एक जन्म मोक्षू देतात. आलं का. संचितातलं काम्य आणि निषिद्ध कर्म काय करतात, एक जन्म देतात. आणि एका जन्मामध्ये संचितातलं जेवढं काही काम्य कर्म असेल, जेवढं काही निषिद्ध कर्म असेल, त्याचं जेवढं काही पाप पुण्य असेल, आणि त्याचं जेवढं काही सुखदुःख असेल, तो एका जन्मामध्ये भोगवतो आणि त्याला जन्माभर मोक्ष प्राप्त होतो. ही तिसरी संगती. चौथी बघा. अथवा योग मतात योगी पुरुषास एकाच काली सर्व संचित कर्मापासून जशी अनंत शरीरे प्राप्त होऊन फलभोग होतो. एखादा योगी आहे, त्याला जन्मावरूप मोक्ष अपेक्षित आहे. योगाचं त्याच्याकडे काय अष्टमासिद्धी, अनिमा, गरिमा, लगिमा, ईशत्व, वशित्व, प्राकाम्य अशा अष्टमासिद्धी त्याला वशीभूत झालेला आहे. आणि त्यामुळे तो एका वेळेला काय करतो, अनेक शरीरच धारण करतो. आणि संचितातलं जेवढं काही काम्य निषिद्ध कर्म असेल ते सगळं एकाच वेळेला काय करतो, भोगून संपवतो. कोण, योगी. फक्त आमच्या कर्माकडे ते योगाचं सामर्थ्य नसल्यामुळे आमच्या मुमुक्षूला तो अनेक शरीर नाही धारण करत, पण त्याच्याकडे एक सामर्थ्य आहे. काय करतो, एकाच शरीरात सगळ्या प्रकारचे संचित व काम्य कर्म तो भोगून संपवतो. बघा. अथवा योगी पुरुषास एकाच काली सर्व संचित कर्मापासून जशी अनंत शरीरे प्राप्त होऊन फलभोग होतो, तसा मुमुक्षूस उत्तर जन्माचे ठिकाणी, म्हणजे पुढचा एका जन्मात एकाच शरीरात, आलं ना, सर्व कर्माचा, कोणत्या, संचितातल्या, आणि संचितातल्या कोणत्या, काम्य आणि निषिद्ध. ते किती प्रकारचं असेल, जे किती प्रकारचं असू शकतं, कसंही असू द्या, एकाच काली संचितातल्या सर्व काम्य आणि निषिद्ध कर्माचा फलभोग त्याला एका शरीरात होतो. आणि मग उत्तर शरीरात पुढे आता कर्म राहिलं नाही, संचितातलं पापुणे राहिलं नाही, म्हणजे जन्मावर मोक्ष प्राप्त होतो. झाला आहे ना. आता अजून व्हायचा राहिला, पण एक संगती राहिली ना. अथवा, आता पाचवी संगती बघा. अथवा नित्य नैमित्तिक कर्म. आता इथे बोललो तर आपण नित्यनैमित्तिक कर्म म्हणजे ते संचितातलं काम्य कर्म कसं, नित्यनैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानात जे क्लेश होतात त्याद्वारा. आणि संचितात निषिद्ध, संचितातलं निषिद्ध कसं, नित्यनैमित्तिक कर्म करत असताना जे क्लेश होतात ते संचितातलं निषिद्ध कर्म. आणि काम्य कर्म कसं, उत्तर जन्म घेतून केवळ सुखाचा उपभोग घेतो आणि मग त्याला जन्मावर मोक्ष प्राप्त होतो. त्याला काय म्हणतात, एकभविवाद म्हणतात. ते आता सांगतात बघा. अथवा नित्य नैमित्तिक कर्म अनुष्ठान करते वेळी जे क्लेश होतात ते जन्मांतरीच्या संचितातील कशाचे फळ, निषिद्ध कर्माचे फल आहे. म्हणून दुसरा जन्म निषिद्ध कर्म भोगा करता त्याला प्राप्त होत नाही. मागच्या संगतीत काय म्हणलं, ते निषिद्ध आणि काम्य दोन्ही करता, पण तसं नाही काय घेऊ. निषिद्ध कर्मा करता पुढचा जन्म नाही, फक्त कशा करताय, काम्य कर्माच्या फलभोग करताय. काम्य कर्माचं फल काय, पुण्य, पुण्याचं फल सुख, म्हणजे केवळ सुखाचाच उपभोग त्याला होतो. तोही म्हणू शकतो की नाही, तो कोबऱ्यासारखं काय, भोगमुक्तेचा सोहळा. ठीक आहे. अजून सुखाचे व्यवहारी, सुखलाभ झाला, आनंद कोण दिला मागे पुढे, कारण ते केवळ काम्य कर्माचं फल आहे ना, म्हणून केवळ सुखाचाच त्याला उपभोग होतो, दुःख लेश मात्र त्याला होत नाही. अशी संगती ही पाचवी. बघा. जे क्लेश होतात ते जन्मांतरीच्या संचितातील निषिद्ध कर्माचे फल आहे, आणि म्हणून दुसरा जन्म निषिद्ध कर्म भोगा करता प्राप्त होत नाही. आता संचितातलं कोणतं राहिलं मग, काम्य. त्याच्या बाबतीत बघा. आता जे संचित काम्य आहे ते आणखी एक जन्म किंवा एकाच काली अनंत शरीर, हे दोन पर्याय दिले बरं त्याने. योगासारखे संचितातलं काम्य कर्म एका काळी अनेक शरीर देतं असं म्हणा, किंवा एका जन्मात सगळ्या प्रकारचा संचित तो भोगून संपवतो. एका काली अनंत शरीरे प्राप्त करून देते असं म्हणा, किंवा एकाच जन्मात असं म्हणा. हे पुन्हा एक वाक्य असतो, आणखी एक जन्म किंवा एकाच काली अनंत शरीरे प्राप्त करून देते. कोण, कोण,
संचितातलं काम्य कर्म. आणि म्हणून उत्तर जन्मात मुमुक्षूस दुःखाचा लेशही होत नाही, कारण दुःखाचा लेश होण्याकरता शेष पाहिजे कोण? संचितातलं निषिद्ध कर्म, पण ते शेष नाही का? नित्यनैमित्तिक कर्मात भोगले क्लेश, त्यामुळे ते नाही राहिलं शेष, त्यामुळे त्याची अशेष निवृत्ती. आता राहिलं फक्त शेष कोण? काम्य कर्म. आणि त्यामुळे तो सुख उपभोगच त्याच्या जीवनात होणार. केवळ सुख उपभोग होतो, कारण जन्मांतरीच्या फक्त विहित कर्मानेच प्रस्तुतचे शरीर त्याला काय झाले आता प्राप्त झालेले आहेत. आणि जन्मांतरीचे संचितातील निषिद्ध कर्म तर पूर्वजन्मातच नित्य नैमित्तिक कर्म अनुष्ठानाच्या क्लेशाने, आलं ना ते क्लेश म्हणतो आपण, क्लेशाने भोगून संपले आहे. आणि अशा रीतीने प्रायश्चित्त कर्म न करता केवळ नित्यनैमित्तिक कर्म अनुष्ठानानेच काय होतो? मोक्ष प्राप्त होतो. किती सोपा मोक्ष आहे पाहिजे. नित्यनैमित्तिक कर्म फक्त करायचं राहायचं, मोक्ष होतो. असा कोणाचा सिद्धांत आहे? पण हा कर्मवादी पूर्व पक्षाचा हा काय आहे? सिद्धांत आहे. म्हणजे पूर्व पक्षाचा सिद्धांत आहे. पण आपल्याला लक्षात, आपल्याला माहिती आहे पूर्व पक्षाचा सिद्धांत जरी किती सिद्ध केला तर उत्तर पक्ष बोलायला लागल्याच्या नंतर त्याचा सिद्धांत नाही राहत, तो पूर्व पक्षच राहतो आहे ना. आणि तो पूर्व पक्ष सुद्धा खंडित होतो. पण काही अंश, बऱ्याच गोष्टी याच्यातल्या घेण्यासारख्या आहेत. बघा, आणखी एक जन्म घेऊन कर्माचा भोग झाला म्हणजे मोक्ष होतो. आणि या मतास एक भविवाद म्हणतात. जसे अनेक वाद, आजातवाद, विवर्तवाद, परिणामवाद, दृष्टीसृष्टीवाद, सृष्टीदृष्टीवाद, अवच्छेदवाद, आभासवाद, बिंब प्रतिमवाद, असे वाद करता करता कधी कधी वाद लागतात आहे ना. पण हे वादाकरता वाद नाही, वादे जे आहे ते तत्वबोधा याच्याकरता वाद आहे. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. त्यातला एक वाद आला आता, कोणता? एक भविवाद. एक भविवाद म्हणजे एकदा जन्म घेणं, काम्यकर्माचं केवळ सुख भोगणं, किंवा एका वेळेला अनेक शरीरे घेणं, किंवा एकाच वेळेला अनेक कर्म भोगणं आणि सुखाचा उपभोग घेऊन जन्मावरूप मोक्ष त्याला प्राप्त होणं, यास काय म्हणतात? एक भविवाद म्हणतात. अशा पद्धतीने पूर्व पक्षाच्या मते अधिकाऱ्याचा असंभव, विषयाची असिद्धी, प्रयोजनाचा अभाव, आणि मग तीन घडत नाही. कोण? अधिकाऱ्याचा असंभव आहे, विषयाची असिद्धी आहे, प्रयोजनाचा अभाव आहे, आणि तिघा असले तरच चौथा अनुबंध सिद्ध होतो. त्याचं नाव संबंध. तोही आता नाही. म्हणून तुमचा ग्रंथ निष्फल आहे असं कोणाचं मत आहे? पूर्व पक्षाचं आहे. आता थोडं ते राहिलंच. आज ठरवलं होतं आपण यांचं एकदा पूर्ण करून टाकायचं पूर्ण पक्ष, पण तो काही पूर्व पक्ष एवढ्या लवकर तो माघार घेत नाही. त्याचा विचार राहिलेला आपल्याला उद्या करावा लागेल. आणि मग उद्या काही उत्तर पक्षाला आरंभ होईल. थांबूया आता. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.